Good evening, everyone. Please let me know whether I am clearly audible to you. Am I audible clearly? Please write in the chat box. Thank you, sir. Now I'm gonna present my screen. So please let me know whether it is visible or not. Is the screen visible? Yes. Yes. Okay. Thank you. So let's start with today's session. Today is our 25th session. Okay, म्हणजे ऑलमोस्ट आपले 50% क्लास आज कंप्लीट होणार आहेत. आज काय बघणार आहोत आपण? What we are going to learn today? Today we are going to learn about the adverbs. ओके, मागच्या क्लासेसमध्ये आपण ॲडजेक्टिव्स बद्दल शिकलो होतो. आता आपण ॲडवर्ब्स बद्दल शिकणार आहोत. व्हेरी शॉर्ट, खूप शॉर्ट सेशन आहे हे ॲडवर्ब्सचं. त्याच्यानंतर त्याच्यावर आपण एक्सरसाइज बघणार आहोत. देन विल टेक फ्यू सेंटेन्सेस इन डेली यूज अँड वन कन्व्हर्सेशन. ओके, सी ॲडवर्ब. ॲडवर्ब म्हणजे मराठीत आपण त्याला म्हणतो क्रियाविशेषण. ओके, क्रियाविशेषण किंवा ॲडवर्ब म्हणजे काय, तर खाली त्याची डेफिनेशन दिली आहे बघा. An adverb is a word that adds to the meaning of verb, an adjective or another adverb. ओके, adverb हा असा शब्द आहे जो तुमच्या वाक्यात येणार आहे. आपके सेंटेंस में ऐसा एक वर्ड आता है, एक शब्द आता है जो क्या करता है, जैसे वर्ब है म्हणजे क्रियापद आहे किंवा ॲडजेक्टिव्ह विशेषण आहे किंवा अगदी दुसरं पण क्रियाविशेषण असेल तर त्याला काहीतरी अर्थ प्राप्त करून देतो. ओके, त्याच्याबद्दल अधिक माहिती देतो, तर त्याला आपण म्हणतो ॲडवर्ब. वर्ब ॲडवर्ब, क्रियापदाबद्दल विशेष माहिती देणाऱ्या शब्दाला आपण क्रियाविशेषण असं म्हणतो. सो इथे काही एक्झाम्पल दिलेत बघा. राहुल ड्राइव्स फास्ट. Nina never helps me. Maya replied carefully. She is quite rich. He spoke very rudely to his mother. आता हे 5 वाक्य दिलेली है. ये जो 5 सेंटेंसेस दिए हुए हैं उसमें फर्स्ट सेंटेंस में देखिए राहुल ड्राइव्स फास्ट. या सेंटेंस मध्ये तुमचा पहिल्या सेंटेंस मध्ये ड्राइव हा वर्ब आहे. ओके, राहुल खूप वेगाने गाडी चालवतो. राहुल बहुत ही जल्दी जल्दी गाड़ी चलाता है. तो ये जो जल्दी या वेगाने हा जो शब्द मराठीत वापरला आपण, दॅट इज फास्ट. सो इट टेल्स अबाउट राहुल्स ड्रायव्हिंग. राहुलची जी ड्रायव्हिंग आहे कशी आहे, फास्ट आहे. तर फास्ट या वर्डवरनं आपल्याला कळतं की तो कसा ड्राईव्ह करतो किंवा कशी गाडी चालवतो. ओके, सो इथे फास्ट जे आहे ते या वाक्यातलं ॲडवर्ब आहे. नेक्स्ट आहे नीना नेवर हेल्प्स मी. आता इथे हेल्प जो आहे हा वर्ब आहे, क्रियापद आहे. ओके, मग नीना मला कधीच मदत करत नाही. मग नेव्हर जो आहे नेव्हर हा शब्द हे सांगतो की कधीच नाही, म्हणजे हेल्प बद्दल विशेष माहिती सांगतो त्या क्रियापदाबद्दल. म्हणून इथे नेव्हर हा तुमचा ॲडवर्ब आहे. माया रिप्लाइड केअरफुली. रिप्लाइड इज अ वर्ब हियर. ओके, अँड हाऊ शी रिप्लाइड, केअरफुली, खूपच काळजीपूर्वक. सो केअरफुली विल बी द ॲडवर्ब इन दिस गिवन थर्ड सेंटेन्स. फोर्थ सेंटेन्स इज शी इज क्वाईट रिच. आता रिच काय आहे, रिच पण काय आहे, एक ॲडजेक्टिव्ह आहे. आणि त्या ॲडजेक्टिव्ह बद्दल विशेष माहिती कोण सांगतं, त्याच्या आधीचा वर्ड क्वाईट रिच म्हणजे ती खूप श्रीमंत आहे. ओके, क्वाईट हा जो शब्द आलेला आहे तो आपण खूप या अर्थाने वापरतो.
शी इज क्वाईट रिच, ती खूप श्रीमंत आहे. मग रिच बद्दल माहिती सांगतो, अधिक माहिती देतो क्वाईट हा शब्द, त्यामुळे क्वाईट इज अ ॲडवर्ब हिअर. फिफ्थ सेंटेन्स आहे ही स्पोक व्हेरी रूडली टू हिज मदर. आता बघा इथे फिफ्थ सेंटेंस में ही स्पोक वेरी रूडली. स्पोक जो है वो क्या है, यहाँ पे वर्ब है. कैसे बोला है उसने, वेरी रूडली. और रूडली क्या है, एल वाई. एक इजी ट्रिक ध्यान में रखना है कि जिस वर्ड में एल वाई लगा हुआ है वो आपका ॲडवर्ब है. ठीक आहे, खूप सोपी गोष्ट आहे. आपण शाळेत पण हे शिकलेलो असतो की ॲडवर्ब ओळखायचं असेल तर एल वाय लिहिलेला जो काही एल वाय प्रत्यय लावलेला शब्द आहे, स्लोली, क्वाइटली, रूडली, केअरफुली, ब्युटिफुली, तर एल वाय लावलेला हे जे शब्द आहेत त्यांना आपण ॲडवर्ब म्हणतो. ओके. आता ह्या ॲडवर्ब बद्दल व्हेरी म्हणून एक आणखीन एक वर्ड आलाय बघा वाक्यामध्ये. रूडली नाही नुसतं, तर व्हेरी रूडली लिहिलेलं आहे. ओके. मग ॲडवर्ब बद्दल व्हेरी हा जो शब्द आहे तो अधिक माहिती देतो, म्हणून तो सुद्धा इथे ॲडवर्ब म्हणून वर्क करतो. आणि म्हणून इथे लिहिलेलं आहे बघा परत एकदा, ॲन ॲडवर्ब इज अ वर्ड दॅट ॲड्स टू द मीनिंग ऑफ वर्ब, ॲन ॲडजेक्टिव्ह ऑर अनादर ॲडवर्ब. म्हणजे आपण ह्या सगळ्या वाक्यांमध्ये व्हर्ब्स पण बघितले. रिच जे फोर्थ सेंटेन्स आहे, ओके, पहिल्या 3 सेंटेन्समध्ये वर्ब बद्दल माहिती सांगितली, फोर्थ सेंटेन्समध्ये ॲडजेक्टिव्ह बद्दल एक्स्ट्रा माहिती दिली आपल्याला, आणि फिफ्थ सेंटेन्समध्ये ॲडवर्ब बद्दल दिलेलं आहे, व्हेरी रूडली म्हटलेलं आहे. ओके. सो ॲडवर्ब किंवा क्रियाविशेषण म्हणजे काय, जो वाक्यातल्या क्रियापदाबद्दल किंवा विशेषणाबद्दल किंवा दुसऱ्या क्रियाविशेषणाबद्दल अधिक माहिती सांगतो, अशा शब्दाला आपण ॲडवर्ब म्हणजेच क्रियाविशेषण म्हणतो. ओके. हे कळलंय का सगळ्यांना? खूपच सोपा पार्ट आहे हा ॲडवर्ब. हॅव यू अंडरस्टूड दिस? Okay. So let's go further. Now these are all mixed sentences. Now we'll go to its types. ठीक आहे. काइंड्स ऑफ ॲडवर्ब. काइंड्स ऑफ ॲडवर्ब म्हणजे काइंड्स म्हणजे प्रकार. ठीक आहे. मग ॲडवर्बचे काय काय प्रकार आहेत ते बघूया आपण. पहिला आहे ॲडवर्ब ऑफ मॅनर. The word that shows how an action is being done is called an adverb of manner. म्हणजे काय, मराठी त्याचा अर्थ काय होतो की एखादी ॲक्शन, एखादी क्रिया कशा पद्धतीने घडली किंवा कशा पद्धतीने घडत आहे हे जो शब्द आपल्याला सांगतो त्याला म्हटलं जातं ॲडवर्ब ऑफ मॅनर. ओके. क्या है ॲडवर्ब ऑफ मॅनर? ऐसा वर्ड जो बता रहा है, सेंटेंस में जो ऐसा वर्ड आया है जो बता रहा है कि कोई भी क्रिया कैसे हो रही है, कोई भी चीज़ कैसे घट रही है, इसके बारे में जो बताता है उस वर्ड को हम बोलते हैं एडवर्ब ऑफ मैनर. ओके. जैसे एग्जाम्पल देखिए, शिल्पा राइट्स वेरी स्लोली. शिल्पा खूब हळू-हळू लिखते. ठीक है. शिल्पा बहुत ही धीरे धीरे लिखती है. तो ये जो स्लोली है ये बताता है कि शिल्पा कैसे लिखती है, स्लोली. ओके. तो इसीलिए वो एडवर्ब ऑफ मैनर हो गया. सेकंड सेंटेंस देखिए, द बेबी इज स्लीपिंग साउंडली. म्हणजे जे लहान बाळ आहे ते खूप छान किंवा खूप शांतपणे झोपलेलं आहे. ओके. मग इथे साऊंडली हा शब्द आहे, झोपलेला आहे, पण कसा झोपलेला आहे, खूप शांतपणे निश्चिंतपणे झोपलेला आहे. ओके. मग हा जो साऊंडली शब्द आहे हा आपल्याला तो कशा पद्धतीने झोपलाय हे सांगतो, म्हणून त्यालाही आपण ॲडवर्ब ऑफ मॅनर म्हणणार. हे लक्षात ठेवायचं आहे की एखादी क्रिया कशी घडते हे सांगणारे जे शब्द असतात ते काय आहेत, ॲडवर्ब ऑफ मॅनर. द वर्ड दॅट शोज सॉरी स्क्रीन चेंज झाला, 1 मिनिट द्या मला.
Yeah. The word that shows how an action is being done is called an adverb of manner. Okay. खूपच सोप्पा आहे. हा एक प्रकार झाला. नाउ दिस इज द सेकंड वन, ॲडवर्ब ऑफ टाइम. टाइम म्हणजे वेळेशी रिलेटेड आला. ओके. द वर्ड दॅट शोज व्हेन अन ॲक्शन इज बिंग डन इज कॉल्ड अन ॲडवर्ब ऑफ टाइम. असा शब्द जो आपल्याला एखादी ॲक्शन कधी झाली, केव्हा झाली हे सांगतो, त्या वर्डला आपण काय म्हणतो, त्या ॲडवर्बला आपण ॲडवर्ब ऑफ टाइम म्हणतो. एडवर्ब ऑफ टाइम मतलब ऐसा वर्ड जो आपके सेंटेंस में, आपके वाक्य में आया है, जो क्या बताता है कि कोई भी घटना या कोई क्रिया जो है हो रही है वो कब हुई. ओके. मतलब हमें टाइम के बारे में बताता है, इसीलिए उसको एडवर्ब ऑफ टाइम बोला जाता है. जैसे यहाँ पे देखिए एग्जाम्पल, वी सिंग नॅशनल सॉन्ग डेली इन द स्कूल. ठीक आहे. आम्ही काय करतो, दररोज शाळेमध्ये नॅशनल सॉन्ग, राष्ट्रगीत बोलतो. तर मग डेली, दररोज, कधी बोलतो, डेली. ओके. कब गाते हैं, डेली, हमेशा गाते, हर रोज गाते हैं, दररोज बोलतो. तो ये जो डेली वर्ड है वो हमें टाइम के बारे में बताता है, तो वो एडवर्ब ऑफ टाइम हो गया. सेकेंड एग्जाम्पल देखिए, दिस रिवर गेट्स फ्लडेड एवरी ईयर. मतलब ये जो नदी है उसमें हर साल बाढ़ आती है. फ्लड मतलब बाढ़. ओके. ह्या नदीला दरवर्षी पूर येतो. मग कधी पूर येतो, दरवर्षी. म्हणजे एव्हरी इयर जो शब्द आहे तो आपल्याला तो पूर कधी येतो हे सांगतं, म्हणजे त्या वाक्याबद्दल विशेष माहिती देतं. ओके. फ्लडेड व्हर्ब बद्दल, क्रियाबद्दल आपल्याला माहिती देतो. म्हणून हा पण काय आहे, ॲडवर्ब ऑफ टाइम. थर्ड बघा, एडवर्ब ऑफ प्लेस. आता प्लेस म्हणजे जागा, आपको पता है प्लेस मतलब जगह. तो देखिए, द वर्ड दैट शोज वेयर और विच प्लेस द एक्शन टुक प्लेस इज कॉल्ड एडवर्ब ऑफ प्लेस. मतलब कौन सी जगह पे एक्शन हुई है, इसके बारे में जो वर्ड बताता है उसे बोला जाता है एडवर्ब ऑफ प्लेस. एखादी क्रिया कोणत्या जागेत घडली किंवा घडत आहे असं सांगणारा जो शब्द आहे त्याला म्हणतो आपण ॲडवर्ब ऑफ प्लेस. ओके. देन त्याचे एक्झाम्पल्स बघूया. द शिप सैंक हियर. सैंक मतलब डूब गया. तो जो जहाज था, शिप, हियर मतलब यहाँ पर, मतलब आपको यहाँ पे जगह बताई जा रही है. द शिप सैंक हियर, सॉरी. तो जो जहाज है वो यहाँ डूबा था. ओके. म्हणजे जो जहाज होता तो, ते जे जहाज होतं ते इथे बुडलं होतं. हियर म्हणजे इथे म्हणतो ना आपण, इथे, इकडे. ओके. तर ते जहाज इथे बुडलं होतं. सॅन्क म्हणजे बुडालं. मग जागेबद्दल सांगितलं जातंय. ओके. सेकंड मध्ये बघा, वी विल प्ले देअर. आपण तिकडे खेळू. देअर म्हणजे तिकडे किंवा तिथे. आपण तिथे खेळू किंवा तिकडे खेळू. हिंदी में बोलेंगे हम वहां पर खेलेंगे. ओके. तो यहाँ पे जगह के बारे में बताया जा रहा है. आप जो भी एक्शन करने वाले हो, कर रहे हो, या जो एक्शन हुई है वो कहाँ हुई है, जगह के बारे में जब बताया जाता है तो ऐसे वर्ड्स को हम लोग क्या बोलते हैं, ॲडवर्ब ऑफ प्लेस. ओके. तर हे 3 टाइप्स आहेत. खूपच सोपे आहेत. ॲडवर्ब ऑफ मॅनर म्हणजे कशी, हाऊ द ॲक्शन टेक्स प्लेस, कशी घडते क्रिया. ॲडवर्ब ऑफ टाइम मतलब कब. ठीक आहे. व्हेन, कधी घडली क्रिया. आणि ॲडवर्ब ऑफ प्लेस म्हणजे कुठे घडली. तर अशा ह्या कुठे घडली, कधी घडली किंवा कशा प्रकारे घडली हे जे वर्ड्स आपल्याला सांगतात. ओके. असे शब्द जे वाक्यामध्ये ह्या सगळ्या गोष्टींबद्दल आपल्याला ज्ञान देतात त्यांना ॲडवर्ब म्हणतात. आणि वेगवेगळ्या प्रकारानुसार, म्हणजे कधी तुम्ही कशी घडली तर आपण ॲडवर्ब ऑफ मॅनर वापरतो, कधी घडलीसाठी आपण ॲडवर्ब ऑफ टाइम वापरतो, आणि कुठे घडलीसाठी आपण ॲडवर्ब ऑफ प्लेस वापरतो. ओके. हे इथपर्यंत कळले का सगळ्यांना. टाइप्स कळले का सगळ्यांना. ओके. थँक्यू.
आता इथे मी तुम्हाला जसं मगाशी सांगितलं की शक्यतो 99% टाइम्स एडवर्ब जे आहेत त्यांना एल आणि वाय हा प्रत्यय लागलेला असतो. ओके, जैसे देखिए यहाँ पे एडजेक्टिव दिया है और उस एडजेक्टिव को एडवर्ब में कन्वर्ट किया हुआ है. मतलब जो एडजेक्टिव आपको दिया है उसका एडवर्ब क्या होगा. ठीक आहे, दिलेल्या ॲडजेक्टिव्हचा ॲडवर्ब काय असणार आहे ते इथे लिहून दिलंय बघा. काही एक्झाम्पल दिलेत, खूप कमी एक्झाम्पल दिलेत. जसं आहे अँग्री, अँग्रीचं काय होतं अँग्रीली, अँशियस अँशियसली, बॅड बॅडली, ब्रेव ब्रेवली, बिझी बिझिली, काम कामली, केअरफुल केअरफुली, केअरलेस केअरलेसली, सर्टन सर्टनली, करेक्ट करेक्टली, क्यूरियस क्यूरियसली, ईगर ईगरली, इजी इजीली, एक्साइटेड एक्साइटेडली, immediate immediately, jealous jealously, kind kindly, lazy lazily, loud loudly, natural naturally, nervous nervously, painful painfully, patient patiently, perfect perfectly, playful playfully, polite politely, क्विक क्विकली, क्वाइट क्वाइटली. ओके, आता इथे सगळ्या एग्जाम्पल्समध्ये बघा, यहाँ पे मैंने जितने एग्जाम्पल्स दिए हैं सबके एंड में एल वाई लिखा हुआ है. ओके, तो ये ध्यान में रखना है कि दीज आर कॉल्ड एडवर्ब्स. और कुछ एग्जाम्पल्स हैं, ये इसलिए यहाँ पे डाले हैं क्योंकि कुछ वर्ड्स जो है जैसे एडजेक्टिव है उसका एडवर्ब भी वही रहता है, उसमें एल वाई नहीं लगता. जैसे देखिए यहाँ पे एक्सट्रीम का एक्सट्रीमली हुआ है, लेकिन फास्ट जो है फास्ट इज एडजेक्टिव एंड इट इज यूज्ड एज एडवर्ब ऑल्सो. मतलब एडवर्ब होने से फास्टली नहीं बोला जाता. ओके, फास्ट को फास्ट ही लिखेंगे एडजेक्टिव में भी और एडवर्ब में भी. फॉर्चुनेट फॉर्चुनेटली, फ्यूरियस फ्यूरियसली, जनरस जनरसली, जंटल जंटली, ग्लैड ग्लैडली. अभी जैसे गुड है, ओके, गुड हा जो शब्द आहे त्याचा ॲडवर्ब काय होतो बघा, वेल. ओके, गुड का ॲडवर्ब क्या होता है, वेल. हैप्पी हैप्पीली, हार्ड का एडवर्ब हार्ड ही रहता है, जैसे फास्ट का फास्ट है वैसे हार्ड का एडवर्ब हार्ड होता है. ऑनेस्ट ऑनेस्टली, हंगरी हंगरीली, रूड रूडली, अभी देखा था एग्जाम्पल में हमने. सेफ सेफली, सेल्फिश सेल्फिशली, सेपरेट सेपरेटली, सीरियस सीरियसली, स्लो स्लोली, सडन सडनली, टेरिबल टेरिबली, टायर्ड टायर्डली, वायलेंट वायलेंटली, वाइज वाइजली, रॉन्ग रॉन्गली. ओके, तो हम लोग जब कुछ सेंटेंसेस बोलेंगे तो वहाँ पे एडवर्ब्स कैसे यूज करने हैं वो आपको पता होना चाहिए. ओके, तो वैसे ही सेंटेंसेस कैसे कन्वर्ट होते हैं वो भी हम लोग अभी देखेंगे. इथे मी काय केलेलं आहे, हे फक्त एक्झाम्पल्स होते की तुम्हाला माहिती असावं कशा पद्धतीने ॲडवर्ब्स असतात. ओके, फाइंड द एडजेक्टिव, ये अभी एक्सरसाइज है हमारी. फाइंड द एडजेक्टिव इन द फर्स्ट सेंटेंस एंड फिल द गैप विद द एडवर्ब. पहला सेंटेंस मैं आपको बताती हूँ कैसे सॉल्व करना है, फिर आगे वाले सेंटेंस आपको बताने हैं मुझे. ओके, पहिलं बघा काय आहे, जिया इज हॅप्पी, शी स्माइल्स आणि पुढे आपल्याला डॅश दिले, तिथे आपल्याला आन्सर लिहायचं आहे. पहले क्या बोला है, फाइंड द एडजेक्टिव इन फर्स्ट सेंटेंस. हमें हर जगह पे दो दो सेंटेंस दिए हैं. ओके, तो फर्स्ट सेंटेंस में जिया इज हैप्पी ये फर्स्ट सेंटेंस हो गया, एंड शी स्माइल्स डैश ये आपका सेकेंड सेंटेंस हो गया. तो फर्स्ट सेंटेंस में एडजेक्टिव ढूंढना है हमें. तो क्या है एडजेक्टिव, हैप्पी. जिया इज हॅप्पी, जिया आनंदी आहे म्हणजे त्यातलं जे विशेषण आहे ते काय आहे, हॅप्पी. ओके, जिया इज हैप्पी, तो हैप्पी जो है वो इसमें एडजेक्टिव है. अभी हम लोगों ने ऊपर देखा था
कहीं पे तो हैप्पी आया था, कहाँ लिखा था हैप्पी? हैप्पी का क्या होता है? हाँ, यहाँ पे है, दिस वन। हैप्पी को क्या लिखेंगे जब एडजेक्टिव लिखना है तो? सॉरी, एडजेक्टिव हैप्पी है लेकिन एडवर्ब लिखेंगे तो हैप्पीली लिखा जाता है। ओके, और एक रूल याद रखना है कि जिस एडजेक्टिव का एंड वाई से होता है, जैसे हैप्पी में देखिए एंड वाई है, तो एडवर्ब बनाते वक्त वो वाई निकल जाएगा, वहां पे आई आएगा और एल वाई लिखा जाएगा एंड में, तो हैप्पीली। ओके, तो ये जो अपना सेंटेंस है, जिया इज हैप्पी, ये हुआ एडजेक्टिव हैप्पी, उसको हमें एडवर्ब में कन्वर्ट करना है, तो शी स्माइल्स हॅपीली. ओके, म्हणजे जिया खुश आहे, आनंदी आहे आणि ती आनंदाने हसते. तो शी स्माइल्स हॅपीली. कैसे स्माइल कर रही है? हैप्पीली. तो हैप्पीली विल बी द राइट एडवर्ब ओवर हियर. ओके, अभी सेकेंड सेंटेंस जो है वो उसका आंसर कौन बताएगा? द बॉय इज लाउड, ही शाउट्स डैश. ओके, ठीक आहे. नमिता मॅडमने हँड रेज केलाय, बोला. The boy is loud. He shouts loudly. ही शाउट्स लाऊडली. ओके, लाऊड Loudly. नंतर आपण एल वाय लिहिणार. येस, थँक्यू मॅडम. माईक बंद करा. मॅडम एक ने विचारायचं, केअरचं काय होत? केअर एक तर आपण केअर्ड म्हटलं तर तो वर्ब येणार ना तुमचा. ऍडजेक्टिव्हचं ऍडवर्ब मध्ये कन्व्हर्जन होतं, त्यामुळे एक तर केअरफुल असणार किंवा केअरलेस असणार. केअरफुल आलं तर केअरफुली लिहिणार आपण, केअरलेस आलं तर केअरलेसली लिहिणार. ओके, नेक्स्ट प्रतिभा मॅडम, तुम्ही हँड रेज केला होता. थर्ड सेंटेन्स वाचा. Her English is fluent. She speaks English loudly, fluently. हा, फ्लुएंटली. टी नंतर फक्त एल वाय जोडणार आपण. हर इंग्लिश इज फ्लुएंट, शी स्पीक्स इंग्लिश फ्लुएंटली. व्हेरी नाईस, थँक्यू सो मच मॅडम. द नेक्स्ट वन इज गुठे सर, वाचा. Our mum was angry. She spoke to us angrily. येस सर, थँक्यू सो मच. बघा, आवर मॉम वॉज अँग्री, तर आता इथे ॲडजेक्टिव्ह काय आहे? अँग्री. ओके, आणि त्या अँग्रीला तुम्ही जेव्हा ॲडवर्ब मध्ये कन्वर्ट करणार, शी स्पोक टू अस अँग्रीली. इथे आणखीन एक महत्वाची गोष्ट शिकायची आहे की कन्वर्जन नुसतं नाही करत आहोत आपण, तर तो वर्ड कसा बोलला जातो. आवर मम वॉज अँग्री, आमची मम्मी किंवा आई रागावलेली होती आणि ती आमच्याशी कशी बोलत होती? रागाने बोलत होती. शी स्पोक टू अस अँग्रीली. ओके, त्यामुळे वाक्यात कसा उपयोग होतो त्या शब्दाचा हे पण आपल्याला शिकायचं, कारण आपल्याला तेच बोलायचं आहे. तुम्ही इथे जे मी टाइप्स सांगितले किंवा जे काही एक्झाम्पल सांगितले ते फक्त माहितीसाठी आहेत तुमच्या, तुम्ही वापरायला शिकायचं आहे त्यांना. ओके, सो आणि म्हणूनच हे एक्झाम्पल दिलेले आहेत इथे की कशा पद्धतीने त्यांचा इथे वापर केला जातो. थँक्यू सो मच सर. देन द फिफ्थ वन इज, बघूया आपण कोण आहे क्लासमध्ये अजून. प्रतीक्षा आले. वर्षा मॅडम, माईक चालू करा. फिफ्थ वन. My neighbor is a careless driver. He drives carelessly. Yes, thank you so much. Very correct. It is my neighbor is a careless driver. मग आता इथे जे सेंटेन्स आहे फर्स्ट सेंटेन्स, त्याच्यामध्ये केअरलेस जो आहे हा काय आहे? ऍडजेक्टिव्ह आहे. ओके, आणि त्याला आपण ऍडवर्ब मध्ये तो कसा ड्राईव्ह करतो, म्हणजे आता इथे ऍडवर्ब ऑफ मॅनर येणार आहे. काय येणार? केअरलेसली. थँक्यू सो मच मॅडम. ही ड्राईव्ह केअरलेसली. सिक्स्थ वन जे आहे, स्वाती मॅडम माईक चालू करा. मॅडम आज फक्त मी ऐकते. ओके, नो प्रॉब्लेम. ठीक आहे. आणि अजून एक बुधवार फक्त हॉस्पिटलमध्ये. हो हो, टेक केअर. नो प्रॉब्लेम मॅडम. ओके ओके.
बघा, द पेंटर इज ऑफुल. ओके, ही पेंट्स, आता इथे काय येणार, ऑफुली. ओके, LY लागणार आहे फक्त. नंतर नेक्स्ट जे आहे, आपण परत प्रतीक्षा जॉईन झाली का बघूया, कारण नेटवर्क प्रॉब्लेममुळे लेफ्ट होत असते, ती लेफ्ट झाली आहे. ठीक आहे, बाकीचे लोक आहेत, त्यांनी परत प्रत्येकाला एक एक मिळणार आहे. तर गुठे सर 7th नंबर वाचा. Jay is wonderful piano player. He plays the piano wonderfully. येस सर, थँक्यू सो मच. नमिता मॅडम 8th सेंटेन्स वाचा. The girl is very quiet. She often sneaks out of the house quietly. व्हेरी गुड, थँक्यू सो मच. प्रतिभा मॅडम 9th सेंटेन्स वाचा. She is a good dancer. She dances really well. व्हेरी गुड. गुडचं काय होतं, वेल. ओके, आपण मगाशीच बघितलं होतं की जेव्हा आपण, हे बघा इथे दिलेलं आहे. ओके, जेव्हा आपण गुड हे ॲडजेक्टिव्ह वापरतो तेव्हा त्याचं ॲडवर्ब काय होतं, वेल. गुडली लिहिलं जात नाही. ओके, गुडचं वेल मध्ये कन्व्हर्जन होतं. सो हे जे सेंटेन्स आहे, शी इज अ गुड डान्सर, शी डान्सेस रिअली वेल. व्हेरी वेल डन मॅडम, थँक्यू सो मच. आता मॅडम वर्षा, मॅडम एक मिनिट, जे असे गुड सारखे जे शब्द असतात ना की ज्यांना LY लागत नाही, त्यांना ऍडजेक्टिव्ह मध्ये स्पेसिफिकली काही डेफिनेशन असते का? म्हणजे जसं नाही, की बेसिकली काय आहे ना, जसं बघा आपण ॲडजेक्टिव्ह जेव्हा मी तुम्हाला शिकवलेले त्याच्यामध्ये मी काही सांगितलेले की काही अपवाद असतात. ओके, काही स्पेशल वर्ड्स असतात ज्याला बरेचसे नियम लागू पडत नाहीत. तर त्याच्यामध्ये त्याला काही स्पेशल वर्ड वगैरे नाही देऊ शकत तुम्ही, त्याला फक्त तुम्ही एक्सेप्शन्स म्हणू शकता. मॅडम जर ते शब्द शोधायचे असतील तर कसे शोधतात? म्हणजे त्याच्यामध्ये तुम्ही बुक्समध्ये वगैरे किंवा अगदी गुगलवर पण असे एक्सेप्शनल ॲडजेक्टिव्ह किंवा एक्सेप्शनल ॲडवर्ब्स म्हणून टाकलात ना, तर तुम्हाला लिस्ट मिळेल त्याची. ओके ओके मॅडम, थँक्यू. या. वर्षा मॅडम नंबर 10 वाचा. This exercise is simple. You simply have to put one word in each space. येस, सिम्पलचं काय होणार, सिम्पली. आणि इथे रायटिंगमध्ये जेव्हा म्हणजे ग्रॅमॅटिकली जेव्हा तुम्ही लिहाल तर इथे ई निघून जाणार आहे आणि SIMPL आणि Y लागणार डायरेक्टली, म्हणजे ई निघून Y लागणार आहे. ओके, इट इज द एक्सरसाइज इज सिम्पल. सिम्पल हे काय आहे, याच्यातलं ॲडजेक्टिव्ह आहे आणि त्याला ॲडवर्ब मध्ये कन्वर्ट करताना यू विल राईट यू सिम्पली हॅव टू पुट वन वर्ड इन इच स्पेस. ओके, सिम्पलचा ॲडजेक्टिव्ह सॉरी ॲडवर्ब सिम्पली होणार आहे. ओके, देन ओके, आता इथे आणखीन एक आहे की तुम्ही तुमच्या वाक्यामध्ये ह्याला कसं वापरणार आहात. ओके, जसं आता इथे काय दिलेलं आहे, फाइंड ॲटलिस्ट 3 सुटेबल ॲडवर्ब्स फॉर ईच ऑफ द फॉलोविंग वर्ब. म्हणजे इथे तुम्हाला काही वर्ब दिलेत बघा, ॲक्शन वर्ड्स दिलेत. टॉक म्हणजे बोलणे, वॉक म्हणजे चालणे, स्पीक म्हणजे पण बोलणे, स्टडी अभ्यास करणे, सिंग म्हणजे गाणे, वर्क म्हणजे काम करणे, ईट म्हणजे खाणे, राइट म्हणजे लिहिणे आणि रीड म्हणजे वाचणे. ओके, तो ये जो हमें अलग अलग वर्ड्स दिए हुए हैं वो क्या है, एक्शन वर्ड्स है, जिनको हम लोग बेसिकली वर्ब्स बोलते हैं, क्रियापद म्हणतो आपण त्यांना. ओके, तो इनके साथ कौन से एडवर्ब्स लगा सकते हैं हम लोग. ओके, आपण कोणते ॲडवर्ब ह्याच्यासोबत लावू शकतो, सुटेबल ॲडवर्ब्स. ओके, तर त्याचे कमीत कमी 3 उदाहरणं आपल्याला द्यायची आहेत. ओके, जसं टॉक स्लोली बोलू शकतो तुम्ही. ठीक आहे, टॉक स्लोली किंवा टॉक अजून असं काहीही येऊ शकतं, क्लिअरली स्पष्टपणे बोल असं बोलतो की नाही आपण. तर तुम्हाला असे ॲडवर्ब्स प्रत्येकासोबत लिहायचे आहेत. ओके, आपण प्रयत्न करूया, एक एक ॲडवर्ब सांगायचा तुम्ही आत्ता, ज्याला जो येईल त्याने
यू कॅन रेज युअर हँड. पहिल्यांदा टॉक बद्दल कोणाला काही बोलायचं असेल तर यू कॅन रेज युअर हँड. येस, नमिता मॅडमने हँड रेज केलाय, प्रतिभा मॅडमने पण केलाय. ठीक आहे, आपण एकेकाला चान्स देऊयात. बोला नमिता मॅडम. दिस मॅन इज नाही 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 नाही, तुम्हाला सेंटेन्स नाही सांगायचंय. तुम्हाला फक्त त्याच्यासोबत कुठलं सुटेबल ॲडवर्ब आहे, फक्त ॲडवर्ब सांगायचं आहे मला. टॉकेटिव्ह. टॉकेटिव्ह इज द ॲडजेक्टिव्ह. आपल्याला ॲडवर्ब जसं मी सांगितलं ना तुम्हाला, टॉक स्लोली, टॉक क्लिअरली, असं तुम्हाला येत असेल तर सांगायचं आहे, नाहीतर काही हरकत नाही. आपण दुसऱ्यांना चान्स देऊ. सस्पेन्स. हॅलो. मला आहे ना पटकन आठवत नाही, म्हणजे मला नो नो मला नो उतरायला नो नो sentence नो मध्ये. नो 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 प्रॉब्लेम, नो प्रॉब्लेम, नो मी प्रॉब्लेम. करते ओके, प्रयत्न नंतर परत. ठीक आहे ठीक आहे. तुम्ही माईक बंद करा. प्रतिभा मॅडम सांगा तुम्ही. टॉक फास्ट. टॉक फास्ट पण बोलू शकतो. व्हेरी गुड. आता वॉक बद्दल कोण सांगणार आहे मला? तुम्ही पण सांगू शकता प्रतिभा मॅडम, तुम्हाला येत असतील तर. वॉक स्लोली, वॉक फास्ट. वॉक स्लोली, वॉक फास्ट. ओके. त्याच्यानंतर स्पीक बद्दल कोण बोलणार आहे? कुठे सर? स्पीक स्लोली, स्पीक फास्ट, स्पीक लाऊडली. स्पीक लाऊडली. येस, व्हेरी गुड. थँक्यू सर. स्टडी बद्दल कोण सांगणार आहे मला? स्टडी बद्दल वर्षा मॅडम. स्टडी क्लेवरली, हम्म. नॉटिली. नॉटिली. नॉट स्टडी हार्ड म्हणू शकतो आपण. हार्ड, पण हार्ड हे ऍडवर्ब नाही होणार ना मॅडम? हार्ड इज अ ॲडवर्ब. हार्डचं काय म्हणतात, हार्ड तुमचं ॲडजेक्टिव्ह पण आहे आणि त्याचा ॲडवर्ब पण आहे. आपण बघितलं मला वाटतं मगाशी. हा, हे बघा इथे आहे. हार्ड इज अ ॲडजेक्टिव्ह आणि त्याचा ॲडवर्ब पण हार्डच राहतो. ओके. तुम्ही जर हार्डली म्हणाल तर हार्डली म्हणजे खूप कमी असा अर्थ होतो. त्यामुळे इथे हार्डली या अर्थाने वापरू नाही शकत आपण. स्टडी रेग्युलरली असं म्हणू शकतो का मॅडम? येस सर, येस सर. स्टडी रेग्युलरली म्हणू शकतो आपण. बोला. मॅडम स्टडी वेल येईल. स्टडी वेल पण येईल. व्हेरी गुड. स्टडी केअरफुली. स्टडी केअरफुली. व्हेरी गुड. बरं, मला आता सिंग साठी सांगा. सॉफ्टली. सिंग सॉफ्टली. व्हेरी गुड. नाईसली. नाईसली. व्हेरी गुड. सिंग लाऊडली पण म्हणू शकतो आपण, की मोठ्याने गा, है ना? सिंग रिपीटचं काय येईल मॅडम? समजा रिपीटेडली येणार. हा, सिंग रिपीटेडली. येस, थँक्यू. वर्क बद्दल सांगा आता मला. वर्क बद्दल कोण सांगणार आहे? वर्क हार्ड म्हणतो आपण, वर्क केअरफुली म्हणतो. ऑनेस्टली. वर्क ऑनेस्टली येईल. व्हेरी गुड. वर्क सिन्सिअरली. वर्क सिन्सिअरली, वर्क कॉन्स्टंटली. ओके. असे वर्कशी रिलेटेड पण बरेचसे तुम्ही ॲडवर्ब लिहू शकता. आता मला ईट बद्दल कोण सांगणार आहे? इट एनीबडी? स्लोली. ईट स्लोली. व्हेरी गुड. प्रॉपरली. इट कामली. व्हेरी गुड. केअरफुली. व्हेरी नाईस. खूप छान. म्हणजे तुम्हाला सगळ्यांना ॲटलीस्ट आयडिया आली आहे की प्रत्येक वर्ड सोबत, प्रत्येक दिलेल्या व्हर्ब सोबत, ॲक्शन वर्ड सोबत असे बरेचसे ॲडवर्ब्स लागू शकतात, जे त्यानुसार
त्या वर्बचं मिनिंग बदलावतं. ओके, जसं इट केअरफुली म्हणजे काळजीपूर्वक खा, इट स्लोली म्हणजे हळूहळू खा. ओके, तर अशा पद्धतीने त्या ॲक्शन्सचे अर्थ बदलू शकतात. देन राईट बद्दल बोला. slowly, fastly, फास्ट nicely. फास्टली नाही येत, फास्टच येतं. ओके, राईट फास्ट, राईट स्लोली, राईट नाईसली, राईट केअरफुली म्हणू शकतो आपण. राईट नीटली पण म्हणतो, NEATLY म्हणजे व्यवस्थित लिही म्हणून, है ना. देन रीडचं सांगा मला. लाऊडली. येस, रीड लाऊडली. अजून Read carefully. येस, रीड केअरफुली. Perfectly पण येऊ शकतो ना मॅडम? येस मॅम, परफेक्टली इज परफेक्टली ऑल राईट. तुम्ही परफेक्टली पण बोलू शकता, रीड परफेक्टली. ओके, सो देअर आर मेनी ॲडवर्ब्स असोसिएटेड विथ डिफरंट वर्ब्स. ओके, तर त्यांना कसं वापरायचं आहे ह्याची आयडिया जर तुम्हाला आली असेल तर जेव्हा जेव्हा तुम्ही अशा प्रकारची वाक्य बोलणार आहात त्यावेळी तुमच्या वाक्यांमध्ये ह्यांचा समावेश होऊ द्यात. ओके, हे वर्ब्स, हे जे ॲडवर्ब्स आहेत, इट ॲड्स टू द मीनिंग. तुम्ही जे काही बोलता त्याच्यामध्ये आणखीन काय म्हणतात, कल्पकता, सुंदरता आणण्याचं काम करतात हे असे वर्ड्स जे आपण विशेषण वापरतो, क्रिया विशेषण वापरतो. ओके, तर ते वापरायला शिकायचं आहे. आपण फक्त तुम्ही जे काही शाळेमध्ये कॉलेज लेवलपर्यंत जे काही शिकलेला आहात ते मी परत तुमच्याकडे नव्याने आणते आणि थोडं तुमचं नॉलेज ब्रशअप करते सो दॅट यू कुड यूज इट. ओके, जे जे आपण शिकतोय ते तुम्ही वापरायला पण लागायचं आहे, तरच या सगळ्याचा उपयोग आहे. आज आपले जे आपण 50 लेक्चर्स ठरवलेले आहेत त्याच्यातले 50% लेक्चर कव्हर होत आहेत. दिस इज आवर 25th सेशन. अजून आपले 25 सेशन बाकी आहेत. तर त्या पुढच्या 25 सेशनमध्ये आपण खूप आणखीन वेगवेगळ्या पद्धतीने प्रॅक्टिस करून घेणार आहोत. पण मी जेवढी प्रॅक्टिस घेणार आहे त्या एका तासामधल्या प्रॅक्टिसपेक्षा तुमच्याकडे बाकीचे तुमचे 23 आवर्स आहेत. ओके, झोपेचे 8 तास वेगळे काढले तर कमीत कमी एक 15 तास तरी तुमच्याकडे राहणार आहेत, जे तुम्ही कामामध्ये, इतर वेळी कोणाशी कन्व्हर्सेशन करता, गप्पा मारता, या सगळ्या वेळांमध्ये तुम्हाला आता इंग्लिशचा जास्तीत जास्त वापर करायचा आहे. ग्रामर आपण ह्यासाठी शिकत आलेलो आहोत की फक्त जास्तीत जास्त वापर न झाला पाहिजे तर अचूक वापर झाला पाहिजे. तुम्ही जे काय बोलणार आहात ते करेक्ट पण असलं पाहिजे. ओके, मग त्यासाठी आपल्याला ग्रामरचा टच असणं खूप गरजेचं आहे. आणि म्हणून हे जे मध्ये मध्ये मी तुम्हाला ग्रामर देत असते, ग्रामरबद्दल सांगत असते, शिकवत असते, तर ते फक्त तेवढ्यासाठी आहे की जे तुम्ही बोलणार आहात ते प्रॉपरली बोललं गेलं पाहिजे. ओके, सो कीप दीज ऑल थिंग्स इन माइंड अँड फॉलो एव्हरीथिंग. ओके, आता आपण जे शॉर्ट सेंटेन्सेस आपण नेहमी बघतो त्यातला आता आपला पार्ट 8 चालू करतोय. म्हणजे आपण आतापर्यंत 70 असे छोटे छोटे सेंटेन्सेस आणि वर्ड्स बघितले होते मागच्या काही क्लासेसमध्ये. आज आपण 71 पासून 85 म्हणजे 15 असे काही सेंटेन्सेस बघणार आहोत. ओके, बघा, काही छोटे छोटे सेंटेन्स जे तुम्ही बोलताना वापरता. जसं आता इथे पहिलं सेंटेन्स दिलेलं आहे, आय सी. आपण बोलतो की नाही, म्हणजे एखादी गोष्ट कोणीतरी काहीतरी सांगत असेल, एक्सप्लेन करत असेल आणि तुम्हाला कळलं की अच्छा अच्छा हे असं होतं, म्हणजे मला समजलं, असं बोलतो आपण मराठीमध्ये. तर त्यावेळी आपण आय सी असा एक शॉर्ट डायलॉग वापरू शकतो, शॉर्ट सेंटेन्स वापरू शकतो. हिंदी में बोलते हैं मैं समझ गया. नेक्स्ट आहे आई एम सिंगल. मतलब ये जनरली यहाँ पे आय करके बहुत सारे आए हैं सेंटेन्सेस. तो आपण स्वतःबद्दल किंवा स्वतः काही बोलतोय तर ते आहे हे. ओके, आय एम सिंगल मीन्स मैं अविवाहित हूँ, मी अविवाहित आहे, म्हणजे माझं लग्न झालेलं नाही. असं काही लोक म्हणजे कन्व्हर्सेशनमध्ये जेव्हा तुम्ही बोलता, स्वतःबद्दल माहिती सांगता, तर माझं लग्न झालेलं नाही सांगायचं असेल तर आय एम सिंगल बोलणार, आणि लग्न झालेलं आहे सांगायचं असेल तर आय एम मॅरिड असं बोलणार आपण. ओके,
देन नेक्स्ट सेंटेन्स देखिए, आय थिंक सो, म्हणजे मला असं वाटतं. ओके, मैं ऐसा सोचता हूँ. आई थिंक सो. थिंक म्हणजे वाटणे, हिंदी में हम लोग बोलते हैं सोचना. ओके, देन आय क्विट, मैं छोड़ता हूँ. मराठीमध्ये आपण बोलतो मी सोडतो. जसं आपण एखादा गेम वगैरे खेळत असो आणि अचानक तुम्हाला वाटलं की नाही आता पुढे कंटिन्यू करायचं, तर तुम्ही म्हणता की नाही आय क्विट, मी आता हे इथेच सोडतोय किंवा मी इथे संपवतोय असं. आय एम लॉस्ट. लॉस्ट म्हणजे हरवणे. ओके, सो आय एम लॉस्ट मतलब मैं खो गया हूँ, मी हरवलो आहे. म्हणजे आता एखाद्या खूप छान ठिकाणी तुम्ही फिरायला गेलात, खूप सुंदर सुंदर सिनरी आहे, तर तुम्ही बोलता की नाही अरे मी या दृश्यामध्ये हरवून गेलेलो आहे वगैरे. तर ॲट दॅट टाइम यू कॅन यूज दिस सेंटेन्स, आय एम लॉस्ट इन दिस ब्युटिफुल सिनरी वगैरे वगैरे. ओके, देन आय एम होम, मी घरी आहे किंवा मी घरी आलोय. म्हणजे तुम्ही अगदी बाहेरून आलात घरात आणि घरात कोणीतरी आहे वाट बघत, तर तुम्ही येऊन हे पण बोलू शकता आय एम होम, म्हणजे मी आता घरी आलोय, मी घरी आहे. ओके, आय प्रॉमिस, जेव्हा आपण एखाद्याला प्रॉमिस देतो, वचन देतो, तेव्हा आय प्रॉमिस असं म्हटलं जातं. मैं वादा करता हूँ, मी वचन देतो. ओके, मैं वादा करता हूँ कि आपसे ऐसे नहीं बोलूँगा, ऐसे नहीं करूँगा. तो ये सेंटेंस जो है, आई प्रॉमिस आई वोंट डू दिस अगेन. ओके, ऐसे हम लोग स्टार्ट कर सकते हैं. देन नेक्स्ट सेंटेंस है शॉर्ट सेंटेंस 78, आय डिक्लाइन. डिक्लाइन म्हणजे काय? डिक्लाइन म्हणजे मला हे मान्य नाही. ओके, मैं मना करता हूँ. मनाई करणे म्हणजे डिक्लाइन. आई डिक्लाइन, मला मान्य नहीं, मैं मना करता हूँ. कोई भी चीज़ के लिए अगर आपको पसंद नहीं है तो आप मना कर सकते हो, तो उस टाइम पे आपको बोलना है आई डिक्लाइन. ओके, देन 79 सेंटेंस देखिए, टाइम इज अप. जैसे किसी भी चीज़ के लिए आपको एक टाइम लिमिट दिया गया है और आपका टाइम खत्म हो गया, तो बोला जाता है टाइम इज अप. ओके, तुम्ही अगदी खेळताना वगैरे पण म्हणता है टाइम इज अप. ओके, देन लेट गो मतलब जाने दो. ये हम लोगों ने पहले भी देखा है मेरे ख्याल से शॉर्ट सेंटेंस. लेट गो मतलब जाने दो. आपण बोलतो ना ठीक आहे जाऊ दे, तर दॅट इज लेट गो. लेट इट बी पण म्हटलं जातं. नेक्स्ट आहे सो लॉंग. इतना समय, एवढा वेळ. म्हणजे आपण बोलतो की किती खूप वेळ झाला वगैरे असं बोलायचं असेल तर सो लॉंग. हैव फन. हैव फन म्हणजे मजा करा. ओके, मजे करो. जैसे बच्चे खेल रहे हैं या आप फ्रेंड्स के साथ पार्टी में हो वगैरह वगैरह, तो आप बोल सकते हो लोगों को हैव फन. ओके, सो डू आई. सो डू आई मतलब आपको कोई कुछ आइडिया शेयर कर रहा है, कुछ बता रहा है और आपको भी लगता है कि नहीं ये मुझे भी ऐसा ही लगता है. ओके, ये तुम जो बोल रहे हो मैं भी ऐसा ही सोचता हूँ, तो दैट इज वो सेंटेन्स हम लोग क्लोजिंग सो डू आय से कर सकते हैं की मला पण असंच वाटतं. देन फॉलो मी. फॉलो मी म्हणजे माझ्या मागे या, मेरे पीछे आओ. ओके, देन आफ्टर यू. आफ्टर यू बहुत जगहों पे जब आप किसी बड़े लोगों के साथ हो या जेंट्स लेडीज के साथ है, तो पहले लेडीज को जाने के लिए बोला जाता है. किसी मतलब क्या बोलते हैं आपण बोलतो की पहिले तुम्ही जा मग मी येतो वगैरे, किंवा कोणी मोठी माणसं असतील आपल्यापेक्षा ह्याच्या आदराने वगैरे वयाने मोठे असतील, तर तुम्ही त्यांना बसायला सांगत असाल किंवा त्यांनी जर तुम्हाला बसायला सांगितलं तर आपण बोलतो ना की बाबा नाही पहिले तुम्ही बसा मग मी बसतो. तर अशा वेळी अशा ज्या सिच्युएशन्स असतात तिथे तुम्ही आफ्टर यू हा शब्द प्रयोग करू शकता. म्हणजे तुम्ही करा मग मी करतो, आपके बाद तुमच्या नंतर असं. ओके, तर हे काही शॉर्ट सेंटेन्सेस आहेत जे तुम्हाला वापरायला शिकायचं आहे, त्यापेक्षा प्रॅक्टिस करायची आहे. ओके, देन what is time? Okay, we have sufficient time today, so today we are taking this conversation. तुम्हाला मी हे कन्व्हर्सेशन होमवर्कला प्रिपेअर करायला सांगितलेलं आणि वर्षा मॅडमने ते दिलं पण होतं. खूप छान आणि व्यवस्थित बनवलेलं त्यांनी शॉर्टमध्ये.
तर तसंच एक कन्व्हर्सेशन मी आता इथे दिलेलं आहे. इट इज कन्व्हर्सेशन बिटवीन टू नेबर्स इन द मार्केट. म्हणजे दोन शेजारच्या व्यक्ती मार्केटमध्ये भेटलेल्या आहेत, बाजारात भेटलेल्या आहेत आणि मग त्यांचं तिथेच बाजारात काहीतरी कन्व्हर्सेशन चालू झालेलं आहे, गप्पा चालू झालेल्या आहेत. ओके, तर इथे मी नावं दिलेली आहेत. एक एक कॅन्डिडेट आहे मिसेस केळकर आणि दुसरा आहे मिसेस देसाई. ओके, तर आता तुम्ही हीच नावं वापरू शकता. तुमचं कन्फ्युजन होऊ नये म्हणून नावं दिलेली आहेत मी. ओके, अदरवाईज तुम्हाला जर एकमेकांची नावं माहिती आहेत तर ती वापरली तरीही चालतील. ओके, सो पहिल्यांदा मी तुम्हाला एक कन्व्हर्सेशन वाचून दाखवते, आयडिया देते काय आहे आणि मग त्यानुसार तुम्ही तुमचे डायलॉग्स बोलू शकता. बघा, वी हॅव टू नेबर्स ओव्हर हिअर, मिसेस केलकर अँड मिसेस देसाई. सो सकाळची वेळ आहे असं तिथे त्या सिच्युएशन मध्ये दाखवलं गेलं आणि म्हणून मिसेस देसाईंनी मिसेस केळकरांना बघितलं आणि मग त्यांनी सुरुवात केली. गुड मॉर्निंग मिसेस केळकर, हाऊ आर यू? Oh, Mrs. Desai, nice to see you. I'm fine. How about you? I'm fine too. What are you looking for? म्हणजे तुम्ही काय शोधताय? I'm looking for the fresh sweets. Some guests are coming today. मी काय बघते? मी काही ताजी मिठाई कुठे चांगली मिळते का बघते, कारण आज घरी पाहुणे येणार आहेत. मग ए म्हणजे मिसेस देसाई काय म्हणतात बघा. ओके, व्हाय डोंट यू ट्राय SS स्वीट्स. इथे एका दुकानाचं नाव सांगितलं त्यांनी, कुठलं? SS स्वीट्स ट्राय करा. दिस इज न्यू शॉप, ओपन लास्ट संडे. आणि हे काय आहे? एक नवीनच दुकान आहे जे मागच्या रविवारीच उघडलंय. मग आता मिसेस केळकर काय म्हणतात? बट आय हॅवंट ट्राईड इट्स स्वीट्स. पण मी त्यांचे स्वीट्स कधीच खाल्ले नाही आहेत किंवा कधी ट्राय नाही केलेले. काय म्हणतात बघा पुढे. डोंट वरी मिसेस केळकर, आय हॅड ब्रॉट सम स्वीट्स फ्रॉम द सेम शॉप डे बिफोर येस्टरडे. एव्हरीवन ॲट माय होम लव्ह द स्वीट्स. आणि त्या काय म्हणतात की तुम्ही काही काळजी करू नका मिसेस केळकर, मी डे बिफोर येस्टरडे म्हणजे येस्टरडे म्हणजे काल आणि डे बिफोर येस्टरडे म्हणजे परवा. ओके, येस्टरडे मतलब कल और उसके पहले वाला जो दिन था कल से पहले तो वो है डे बिफोर येस्टरडे, परवा. मी परवाच तिथून मिठाई आणली होती आणि काय सांगितलं त्यांनी की माझ्या घरातल्या सगळ्यांना ती मिठाई खूप आवडली. मग बघा मिसेस केळकर काय म्हणतात. दॅट्स ग्रेट मिसेस देसाई, आय मस्ट विजिट द शॉप देन. थँक्यू सो मच फॉर हेल्पिंग. आणि त्या काय म्हणतात की मिसेस देसाई, हे तर खूप छान झालं, मग तर मला त्या शॉपला गेलंच पाहिजे, त्या दुकानात गेलंच पाहिजे आणि तुमच्या मदतीबद्दल खूप सारे धन्यवाद. मग आता मिसेस देसाई काय म्हणतात. ओ कम ऑन मिसेस केळकर, इट्स अ जॉब ऑफ एव्हरी गुड नेबर. ओके, आय हॅव टू लिव्ह नाव. एन्जॉय युअर शॉपिंग, बाय. ओके, मग काय म्हणतात मिसेस देसाई की मिसेस केळकर, हे सगळं ठीक आहे, प्रत्येक शेजाऱ्याचं हे कर्तव्यच आहे, चांगल्या शेजाऱ्यांचं, आणि मला मात्र आता निघायचं आहे. तुम्ही तुमची शॉपिंग एन्जॉय करा, बाय. आणि मग मिसेस केळकर पण त्यांना बाय मिसेस देसाई, सी यू अगेन असं म्हणून निरोप देत आहेत. ओके, तर हे कन्व्हर्सेशन जर समजलं असेल तर आपण आता तुमचं हे कन्व्हर्सेशन बोलायला सुरुवात करूया. आपण बघूया कोण कोण प्रेझेंट आहेत. आजकाल मी बनवून ठेवत नाही. ओके, वी हॅव नाऊ 4 पीपल ओव्हर हिअर. सो असंच लाईनमध्येच स्वाती मॅडम तर बोलणारच नाही आहेत. ओके, नमिता मॅडम आणि वर्षा मॅडम, माईक चालू करा. वर्षा मॅडम तुम्ही स्टार्ट करा. Good morning, Mrs. Kelkar. How are you? Oh, Mrs. Desai, nice to see you. I am fine. How about you? I am fine too. What are you looking for?
I am looking for the fresh sweets. Some guests are coming today. Okay, why don't you try SS Sweet? This is a new shop, opened last Sunday. But I haven't tried the sweets. Don't worry, Mrs. Kelkar. I had brought some sweets from the same shop day before yesterday. Everyone at my home loved the sweets. That's great, Mrs. Desai. I must visit the shop then. Thank you so much for helping. Oh, come on, Mrs. Kelkar. It's a job of every good neighbor. I have to leave now. Enjoy your shopping. Bye. Bye, Mrs. Desai. See you again. ओके, थँक्यू सो मच. आता आपण काय करूया, पेअर बदलूया आपण. ओके, आता प्रतिभा मॅडम आणि वर्षा मॅडम तुम्ही बोलायचं आहे आणि डायलॉग्स पण चेंज करायचे. आता प्रतिभा मॅडम सुरू करतील. Good morning, Mrs. Kelkar. How are you? Oh, Miss Desai, nice to see you. I am fine. How about you? I'm fine too. What are you looking for? I am looking for the fresh sweets. Some guests are coming today. Okay. Why don't you try SS Sweets? This is a new shop opened last Sunday. But I haven't tried its sweets. Don't worry, Mrs. Kelkar. I had bought some sweets from the shop the day yesterday before. The before yesterday, everyone at my home loved the sweets. That's great, Mrs. Desai. I must visit the shop then. Thank you so much for helping. Oh, come on, Mrs. Kelkar. It's a job of every good neighbor. I have to leave now. Enjoy your shopping. Bye. Bye, Mrs. Desai. See you again. ओके, आणि आता आपण थर्ड पेअर अशी करणार की नमिता मॅडम आणि प्रतिभा मॅडम. आणि आता सुरू करणार नमिता मॅडम. Good morning, Mrs. Kelkar. How are you? Oh, Mrs. Desai, nice to see you. I'm fine. How about you? I I I am fine too. What are you looking for? I'm looking for the fresh sweets. Some guests are coming today. Okay, why don't you try SS Sweets? This is a new shop open last Sunday. But I have not tried its sweets. Don't worry, Mrs. Kelkar. I had brought some sweets from the same shop day before yesterday. Everyone at home, everyone at my home loved the sweets. That's great, Mrs. Desai. I must visit the shop then. Thank you so much helping. Thank you so much for helping. फॉर हेल्पिंग. हां, Oh, come on, Mrs. Kelkar. It's the job of every good neighbor. I have to leave now. Enjoy your shopping. Bye. Bye, Mrs. Desai. See you again. व्हेरी नाईस. थँक्यू सो मच. सगळ्यांचे सगळे डायलॉग्स पण बोलून झाले आणि चेंज पण मिळाला आपल्याला एक. ओके, तुम्ही सिच्युएशन पकडायची आहे आणि त्या सिच्युएशन नुसार काय कन्व्हर्सेशन होऊ शकतं. मला आता 9:53 झालेत. बघा, तुम्ही जसं मी नेहमी सांगत असते, ओके, आय टेल दिस एव्हरी टाइम. आणि प्रत्येक वेळी ह्याच कारणासाठी सांगायचं की तुम्ही थोडी प्रॅक्टिस चालू करायचीच आहे घरामध्ये. ओके, बरेच जण होमवर्क अजूनही, म्हणजे सुरुवातीला तुम्ही खूप छान तुमचा रेपो मेंटेन ठेवला होता. रेपोपेक्षा टेम्पो करायचं आहे, करत पण होते. आणि मग नंतर सगळ्यांनी हळूहळू हळूहळू ते सोडलेलं आहे. तर तुम्ही होमवर्क अपलोड वगैरे करत नसाल तरी चालेल, पण घरी प्रॅक्टिस कंपल्सरी करायची.
तर ते तुम्ही तिथे टाकत नाही, त्यामुळे तुम्ही एक्झॅक्टली घरी काय प्रॅक्टिस करताय, किती प्रॅक्टिस करताय हे मलाही कळत नाहीये. ओके, सो हे कंटिन्यू ठेवायचं आहे. आजचं जे हे सेंटेन्सेस आहेत आणि जे होमवर्क, बेसिकली हे जे एक्सरसाइज आहेत ते मी तुम्हाला होमवर्कला पाठवेन, सो दॅट तुमची त्या गोष्टीची पण प्रॅक्टिस व्हावी. पण रायटिंगच्या प्रॅक्टिस सोबत रायटिंग जर तुम्ही एक 10-20% करत असाल तर उरलेले 80% तुमची बोलण्याची प्रॅक्टिस झालीच पाहिजे. मध्ये जसं आपल्याला नमिता मॅडमनी काही ऑडिओ बुक्स पाठवलेले बघा, तुमच्या ग्रुपवर शेअर केले होते त्यांनी. ओके, तर तेही एक चांगला मीडिया आहे की तुम्ही ते ऐकून कशा पद्धतीने बोललं जातं तुम्ही स्वतः असं करू शकता. तुम्ही एखादा पॅरेग्राफ म्हणजे एखादं बुक वगैरे वाचताना रेकॉर्ड करा स्वतःला आणि चेक करा की तुम्ही कसं बोलताय, त्याच्यामध्ये काय इम्प्रूव्हमेंट असायला हवी, तुमचे वर्ड्स बरोबर येतात की नाही येत. ओके, आजकाल गुगलला सगळं अवेलेबल आहे. म्हणजे एखाद्या शब्दाचा जर तुम्हाला उच्चार येत नसेल तर तो शब्द तुम्ही जर तुमच्या गुगल सर्च इंजिनला टाकला तर अगदी त्याचा उच्चारही काय करायचा हेही सांगितलं जातं. त्यामुळे एवढं सगळं अवेलेबल असताना तुम्ही जर प्रॅक्टिस करत नसाल, इथे तुम्ही एवढे पैसे भरलेले आहेत तर त्या पैशाचा काहीतरी मोबदला तुम्हाला मिळाला पाहिजे. आम्ही आमच्या पद्धतीने प्रयत्न करतोय, पण सेल्फ प्रॅक्टिसनेच तुम्हाला बोलता येणार आहे. ओके, सो प्लीज ट्राय हार्ड, प्रॅक्टिस करायचीच आहे. यापुढे मी हे जे मराठी बोलणं आहे ते कमी, मग खूप कमी आणि फायनली बंद करणार आहे. ओके, हिअर आफ्टर एव्हरी कन्व्हर्सेशन विल बी इन इंग्लिश ओनली, सो दॅट मी जे बोलणार आहे तुम्ही मला रिप्लाय करताना इंग्लिशमध्येच रिप्लाय करायचं आहे. आणि त्यासाठी पुढच्या 2-3 क्लासेस नंतर हे सगळं सुरू होणार आहे, त्यामुळे प्रॅक्टिस सुरू करायची आहे सगळ्यांनी. ओके, सो नाऊ आय विल टेक युअर लीव. थँक्यू सो मच एव्हरीवन. आजच्या सगळ्या ह्याचा तुम्हाला व्हिडिओ पण मिळून जाईल. जी लिंक तुम्हाला पाठवलेली आहे त्या लिंकवर आपले सगळे व्हिडिओज अपलोड होत असतात. तर प्लीज पहिल्यापासूनचे व्हिडिओज बघत जा, म्हणजे तुमची आपण काय काय शिकत आलो आहे तुमची स्वतःची इम्प्रूव्हमेंट पण तुम्हाला त्याच्यामध्ये चेक करता येईल. ओके, सो नाऊ आय विल टेक युअर लीव. बाय एव्हरीवन. थँक्यू सो मच. गुड नाईट. You can leave the class. Thank you. Bye bye.